जय जय राम कृष्ण हरी. संत तुकाराम महाराज यांच्या अभंग क्रमांक 256 मध्ये समाजातील क्रूरता, ढोंगीपणा आणि अंधश्रद्धेवर तीव्र प्रहार केलेला आहे. बाहेरून देवभक्तीचा आव आणणारे पण आतून निर्दयी व अन्यायी असणारे लोक स्वतःच्याच पतनाला कारणीभूत ठरतात. हे तुकाराम महाराज अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दांत सांगतात. देवाला नवस बोलणे, पूजा करणे यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतःकरणातील दया आणि प्रामाणिकता. कर्माचा नियम अटळ आहे, जे पेराल तेच उगवेल. हा अभंग आपल्याला खरी भक्ती आणि सद्वर्तनाचा मार्ग दाखवतो. अभंग 256. आणि कांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. करीती बेटे उसणवारी, यमपुरी भोगावया. सेंदराचे दैवत केळे, नवस बोळे तयासी. तुका म्हणे नाचती पोरे, खोडिता येरे अंग दुखे. प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण बघूया. ओळ 1. आणि कांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत तीव्र शब्दांत समाजातील क्रूर आणि निर्दयी वृत्तीवर प्रकाश टाकतात. माना कापिती हा शब्दशः अर्थ घेतला तर तो हिंसेचा संदर्भ देतो, परंतु येथे त्याचा व्यापक अर्थ आहे. इतरांचा अपमान करणे, त्यांना मानसिक त्रास देणे, त्यांच्या सन्मानावर घाव घालणे किंवा अन्याय करणे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या भावनांची, हक्कांची किंवा प्रतिष्ठेची पर्वा करत नाहीत. त्यांचा निष्ठुरपणा इतका वाढलेला असतो की त्यांना दुसऱ्यांच्या वेदनेची जाणीवही राहत नाही. तुकाराम महाराज अशा वृत्तीला खरी भक्तीच्या पूर्ण विरोधात मानतात, कारण देवभक्ती म्हणजे करुणा, दया, क्षमा आणि प्रेम. जर एखादा मनुष्य रोज पूजा करतो, देवाचे नाम घेतो, पण त्याचवेळी इतरांना त्रास देतो, तर त्याची भक्ती खोटी आहे. ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आपण कुणाच्या भावना दुखावत नाही ना? आपला स्वार्थ इतरांच्या वेदनेवर उभा नाही ना? खरी आध्यात्मिक प्रगती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण इतरांच्या सन्मानाचा आदर करतो. निष्ठुरपणाला मर्यादा नसते, पण करुणेला असते. ती माणसाला देवाजवळ नेते. ओळ 2. करीती बेटे उसणवारी, यमपुरी भोगावया. या ओळीत तुकाराम महाराज कर्मसिद्धांत स्पष्ट करतात. उसणवारी म्हणजे कर्ज घेणे. येथे ते सांगतात की जे लोक अन्याय, हिंसा किंवा फसवणूक करतात ते जणू काही पापाचे कर्ज घेत आहेत. आज त्यांना त्याचा परिणाम दिसत नसला तरी भविष्यात त्याचे फळ भोगावेच लागेल. यमपुरी भोगावया हा शब्दप्रयोग केवळ मृत्यूनंतरच्या शिक्षेसाठी नाही, तर जीवनातच येणाऱ्या परिणामांसाठीही आहे. कर्माचा नियम अटळ आहे, जे करतो ते परत येते. जर आपण इतरांना दुःख देतो तर ते दुःख कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या आयुष्यात परत येते. तुकाराम महाराज या ओळीतून सावध करतात की क्षणिक स्वार्थासाठी केलेली चुकीची कर्मे भविष्यात मोठ्या वेदनेचे कारण बनतात. म्हणूनच भक्ती म्हणजे फक्त देवपूजा नाही, ती सदाचार, प्रामाणिकपणा आणि न्याय या मूल्यांशी जोडलेली आहे. जो मनुष्य हे समजून घेतो तो पापाचे कर्ज घेणे थांबवतो आणि पुण्याची गुंतवणूक सुरू करतो. ओळ 3. सेंदराचे दैवत केळे, नवस बोळे तयासी. या ओळीत तुकाराम महाराज अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर प्रहार करतात. सेंदराचे दैवत म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी किंवा अज्ञानातून तयार केलेले दैवत्व. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी देवाला साधन बनवतात, नवस बोलतात, देवाशी व्यवहार करतात, पण त्यांच्या मनात खरी श्रद्धा नसते. ते देवाला जणू काही सौद्यात अडकवतात. हे देवा, हे काम झालं तर मी तुला हे देईन. तुकाराम महाराज सांगतात की ही खरी भक्ती नाही. देवाशी व्यवहार नव्हे तर समर्पण असावं. भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम, आत्मसमर्पण आणि विश्वास. जर मनात दया, प्रामाणिकपणा आणि सद्भाव नसेल तर कितीही नवस केले तरी त्याचा उपयोग नाही. ही ओळ आपल्याला सांगते की देवाला बाह्य अर्पणांपेक्षा अंतःकरणातील शुद्ध भाव अधिक प्रिय आहे. ओळ 4. तुका म्हणे नाचती पोरे, खोडिता येरे अंग दुखे. तुकाराम महाराज येथे अत्यंत साधं पण प्रभावी उदाहरण देतात. लहान मुले आनंदाने नाचतात, उड्या मारतात, पण जर त्यांनी अति केलं तर स्वतःचं अंग दुखवतात. त्याचप्रमाणे अज्ञान, अहंकार आणि स्वार्थाने केलेली कर्मे शेवटी स्वतःलाच त्रास देतात. जो इतरांना दुखावतो तो प्रत्यक्षात स्वतःच्याच भविष्याला दुखावतो. ही ओळ जीवनातील संतुलन शिकवते. स्वार्थ, क्रूरता किंवा ढोंगीपणाने मिळवलेला आनंद क्षणिक असतो, शेवटी त्याचे परिणाम वेदनादायक असतात. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, सद्वर्तनाचा मार्ग स्वीकारा, कारण चुकीच्या मार्गाने चालणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं. सुंदर शिकवण.
हा अभंग आपल्याला सांगतो की खरी भक्ती म्हणजे दया, प्रामाणिकपणा आणि न्याय. इतरांना त्रास देत, फसवत किंवा अन्याय करत देवभक्तीचा आव आणणं म्हणजे स्वतःलाच फसवणं होय. कर्माचा नियम अटळ आहे, जे पेराल तेच उगवेल. म्हणून जीवनात करुणा, नम्रता आणि सदाचार या मूल्यांचा आदर करणे हाच खरा धर्म आहे. देवाला बाह्य अर्पणांपेक्षा अंतःकरणातील शुद्ध भाव प्रिय आहे. मित्रांनो, देवाला फसवता येत नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. चला, खरी भक्ती स्वीकारूया, इतरांचा सन्मान करूया आणि दयाळू जीवन जगूया. अशाच संतवाणीच्या सखोल अर्थासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करून भक्तीचा प्रसार करा.